बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ. येवला नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रचाराचा वेग अधिक वाढलेला दिसत आहे. या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अधिकृत उमेदवार म्हणून वृषाली महेश वडनेरे यांना उमेदवारी दिली आहे. वृषाली महेश वडनेरे यांच्या प्रचाराची सुरुवात झाल्यापासून स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. सकाळपासून सुरू झालेली घर दरवाजा मोहीम, युवा कार्यकर्त्यांची मोटरसायकल रॅली आणि नागरिकांशी संवादाच्या कार्यक्रमांमुळे प्रभाग 10 मध्ये विशेष वातावरण रंगत चालले आहे. प्रचारादरम्यान वृषाली वडनेरे यांनी प्रभागातील मूलभूत समस्या, रस्ते विकास, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या स्थानिक गरजांबाबत चर्चा करत आपली आगामी कामाची दृष्टिकोन स्पष्ट केला. बघा त्यांची खास मुलाखत तेज9 न्यूजवर. मी वृषाली महेश वडनेरे. मी 10 नंबर प्रभागातून उभी आहे. गटातून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावर उभी आहे. मी जनतेला विनम्र अभिमान करते की मला मशाल या चिन्हावरून निवडून देऊन प्रचंड मतांनी विजयी करा. आणि मी कसल्याही कोणाच्याही मला पाठबळ नसून आम्ही स्वतःच्या सामाजिक समाजाच्या याच्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. तुम्ही आता आव्हान केलं की जनतेने तुम्हाला निवडून देत. का तुम्हाला जनतेने निवडून देत? काय काम करणार तुम्ही? आम्ही रस्त्याचे काम असतील, आपल्या इथं डासांचे साम्राज्य आहे, घाणीचे साम्राज्य आहे, धुळीचे साम्राज्य आहे, या म्हणजे महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवून मी निवडणूक लढवत आहे. का याचा कोणाला त्रास होऊ नये, लहान बाळांना असो, वृद्ध माणसांना असो किंवा महिलांना असो, वारंवार आजारी पडता लहान मुलं, डास वगैरे चावता, धूळ येते, त्याच्यामुळं काहींना धुळीचा त्रास होतो, त्याच्यासाठी मी उभी आहे. तुमच्या वार्डामध्ये रस्त्याच्या काही समस्या आहेत, विजेच्या समस्या आहेत, असं तुम्ही सांगितलं. आता काय समस्या तुम्ही आता वरती नगराध्यक्ष तर तुमचा नाही, मग कशा सोडवणार तुम्ही? आम्ही म्हणजे 2-3 वर्षा पहिले महाराणा प्रताप पुतळ्यासमोर हे झालं होतं, म्हणजे रस्ता झाला तो 3च महिन्यामध्ये खराब झाला होता. मग तिथल्या महिलांनी म्हणजे त्यांनी वारंवार अर्ज दिले, खूप काही प्रयत्न केले, पण त्या रस्त्याचे कामच होत नव्हते. मग काही वेळेस मग तिथल्या महिलांनी काय केलं, त्या खड्ड्यांच्या आजूबाजूला रांगोळी काढली. मग ती सोशल मीडियावर 2 तासात व्हायरल झाली. आणि मग तशा याच्याने त्यांनी म्हणजे ती 2 तासात व्हायरल झाल्यामुळे त्या रस्त्याचे काम 2-3 महिन्यातच लगेच पूर्ण झाले. असं आम्हाला असं वाटतं का लोकांनी म्हणजे मी तसे कामं करल का कोणाला आपल्यामुळे त्रास होऊ नये, म्हणजे जनतेसाठीच मी सगळं काम करणार आहे, स्वतःसाठी काहीच नाही, असा माझा निर्धार आहे. परंतु आता नगराध्यक्ष पदासाठी तुमचा उमेदवार नाहीये, तुम्ही नगरसेवक आहात. तुम्हाला उद्या जर भांडायची वेळ आली नगर सभागृहात तर तुम्ही भांडणार का? हो, मग आम्ही नक्कीच आवाज उठवू जनतेसाठी, आमच्या प्रभागातल्या लोकांसाठी, सगळ्यांसाठीच आम्ही आवाज उठवणार आहे. असं नसलं ना, आमच्या उमेदवार म्हणजे माझ्या वरची जरी तिथं कोणी नसेल पण बाकीचे तर आहेतच ना, तसं त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू का तुम्ही आमचं ऐकून घ्या, आमच्या वॉर्डामधल्या पण तुम्ही समस्या जाणून घ्या, याच्यामुळे लोकांना पण त्रास होणार नाही, अशी मी शाश्वती देते. अजूनही काही महिला, तुम्ही स्वतः महिला आहात, महिलांच्या अनेक समस्या असतात ज्या पुरुषांना सांगू शकत नाही, आरोग्याच्या समस्या असतात, अशा महिलांसाठी आणि ज्येष्ठ महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करणार? आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी जागोजागी सोफे ठेवू, बाग निर्माण करू आणि महिलांसाठी सक्षमीकरणाची हे तयार करू. आणि अजून म्हणजे लहान बाळांसाठी जागोजागी थोडेफार खेळण्याचे ग्रीन जिम वगैरे चालू करू, जागा असली तर आपल्या प्रभागामध्ये जिथं मोकळी जागा आहे तिथे. श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली, खंडेराव मंदिराजवळ, येवला. श्री लाकडी घाणा तेल. संपर्क सुमित गायकवाड 9421 09 6253.